आळंदीला माऊली समाधीवर डोकं ठेवतात माणसं, आत प्रदक्षिणा घालतात आणि माऊलीच्या पायरीवर बसतात. काही म्हणतात चला गाडी जाऊ द्या जन्माला लागणार संसार, बसा बसा माऊलीच्या दारात. का वाटतं? स्वतः माऊली बसलेले आहे. ज्ञानदेवी घेतले दान बाबा बाळ छंदो, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो. स्वतः माऊलीच बसलेले आहे म्हणून बसावंसं वाटते. ते निघून गेलेले आहे. हा जसा फरक आहे तसं इथे कालपासून भजन सुरू झालं सेठजी. हे पूर्वीच्या तपस्व्यांच्या तपश्चर्येनं पुनीत झाले. म्हणतात भूमी दोष भूमी महात्मे. नारदजी भजन करीत निघाले. हिमगिरी गुहा एक अति पावनी, बह समीप सुरसरी सुहावणी, आश्रम परम सुनीत पुनीत सुहावा, देखी देव ऋषी मन अति भावा. हिमालयात आले. एक सुंदर आश्रम बघितला. नारदाला आनंद झाला बरं का संतोष. थोरात नारदानी पहिल्या 3 गोष्टी बघितल्या. निरखी सैल सरी बिपिन बिबागा. हे नीट आहे का? तुलसीजीची भाषा आहे. मारवाडी समाजाच्या भाषेला जुळती मिळती आहे म्हणून तो त्यांची पारायणं चालतात तुलसी रामायणाच्या. निरेखी सैल सरी बिपिन 3 गोष्टी. शैलचा अर्थ आहे पर्वत, सरीचा अर्थ होतो नदी आणि बिपिनचा अर्थ आहे जंगल. नारदानी 3 गोष्टी पाहिल्या हिमालयात. पर्वत पाहला, नदी पाहली, जंगल पाहलं. मग नारदाचे शब्द आहे. मला वाटते नारायणराव शहाजी बापू हे वाचून गेलते का गुवाहाटीला? तसे शब्द. काय डोंगर, काय झाडी, काय नदी. फक्त इथं काय हॉटेल नाही बाबा की 3 तर तशाच गोष्टी आहे. हे तिथलं सांगतो. निरखी सैल. त्यांचे बंधू वारले शहाजी बापूचे. मी गेलतो कीर्तनाला. बापू होते कीर्तनाला. म्हटलं बापू रामायणात तुमचं वर्णन आलं भाऊ. म्हणजे काय? म्हटलं आमचा नारद बाबा गेला होता हिमालयात. त्यानं पाहिलं होतं पर्वत, नदीनं, जंगल. तेव्हा नारदाचे शब्द होते काय झाडी, काय. ते खुर्चीहून उतरून हसायला लागले. मजा आहे. निरेखी शैल सरी विपिन विभागा, भयु रमापती पद अनुरागा, सुमिरत हरी श्राप गती बाधी, सहज बिमल मन लागी समाधी. नारदाला समाधी लागली. नारदाला समाधी लागली पण त्याच वेळेला इंद्र बेचैन झाला. देवाचा राजा. देवाचा राजा इंद्र बेचैन. कारण शेठजी देवता सुखी आहे, समाधानी नाही. लक्षात घ्या. सुख वेगळे अशोकराव, समाधान वेगळं. सुख पैशानं मिळतं, समाधान विचारानं मिळतं. हे लक्षात ठेवा. नाहीतर 100 कोटीचा बंगला आहे, याचा पैसा किती याची याला कल्पना नाही, पण एसीच्या रूम मध्ये गोळ्या खाऊनही झोप येत नाही. म्हणजे सुखी आहे, समाधानी नाही. हे लक्षात ठेवा. रोडच्या काठाला प्लास्टिकच्या कागदाचं झोपडं आहे. नवरा बायको दिवसभर दगड फोडतात. दिवस मावळला म्हणजे 3 दगडाची चूल. येड्या बाबळीचं सरपण, त्याच्यावर तवा. 7-8 भाकरी बाजरीच्या थापायच्या आणि चटणीसोबत 4-4 भाकरी खाऊन 2-2 तांबे पाणी पिऊन झोपायचं. सकाळचे 8 वाजले तरी उठत नाही आणि ते यशीच्या रूम मध्ये झोपत नाही. हा का फरक? ते म्हणतं पुढच्या 10 पिढ्याचं भागल, 11वीचं कसं होईल. आणि हा बाजरीच्या भाकरी खाऊन म्हणतो पांडुरंगा पोटापुरतं आज मिळालं, उद्याची उद्या बघू, म्हणून 8 पर्यंत जाग येत नाही. सुख वेगळं, समाधान वेगळं. त्यातही एक फरक सांगतो सेठजी. अनिति से जो मिलता है वो सुख देता है, शांति नहीं. सुख देता है, शांति नहीं. अनिति से जो मिलता है सुख देता है. बाळा मोबाईल उलटा करून टाक ना. आल्यापासून त्याच्यातच आहे तू. ते आम्हाला सगळं. हा मग माझ्याकडे पाय. तुला चंदन असल्यामुळे मला समाधान वाटलं, पण तिकडे नको, माझ्याकडे पाय. बरं वाटलं आता. आता बरं वाटलं.
नाही आता केला बंद, पण तेव्हा होता मगाशी चालू होता. थोडा मी काल सांगितलं हा मोह टाळायचा थोडा. आम्ही पोट तिडकीनं सांगतो. दुसरा महाराज झोपला तर उद्यापर्यंत उठणार नाही. अशोकरावला माहिती आहे. सकाळचं कीर्तन तुमचं 2 ते 5 रामायण, 7 ते 10 बिडकींचं रामायण, तरी वेळ कुठली चुकत नाही. मग आम्ही एवढं जीव तोडून सांगतो. तुम्ही जर खाली मोबाईलमध्ये मान घातली तर मला वाटते एवढी व्याप असणारी माणसं आपण विनाकारणच बडबड करायला आलो का इथे. थोडा मोह टाळा ना. पूर्वी नव्हताच आपल्याजवळ तर काय बिघडलं होतं आपलं सांगा. तसं समजायचं 5 वाजेपर्यंत. एवढं काय त्याच्यात. उठले सुटले की त्याच्यात. अरे ठीक आहे, नंतर 5 वाजल्यापासून तोच उद्योग करा. कोण तुम्हाला मनाई करतं. पण इथे श्रवणासाठी आला ना, मग तोच आनंद लुटायचा. पुन्हा नाही, पुन्हा नाही. आणि एवढंच तुमच्या सोबत येणार आहे शेवटच्या दिवशी. जे तुम्ही आता 3 तास बसलाय त्याचं नाव सतसंग आहे. कर्मानुगो गच्छति जीव एका. बाकी सगळे काढून घेणार आहे आपलं. माझ्यावर विश्वास बसत नसेल तुमचा तर तुम्ही मरून पहा. रडण्याचा नाटक करू करू गळ्यातलं काढतं, बोटातलं काढतं. म्हणून माझी प्रार्थना आहे, त्या मुलाचं निमित्त आहे बोलण्याचं. असे बरेच आहेत याच्यात बसलेले, त्यांनी सावध व्हावं, बस एवढीच विनंती आहे. हो ना. आता शेठजी लोकांना तर मोठा व्याप असेल, पण त्यांनी ठेवला ना खिशात. त्याच्यापेक्षा जास्त व्याप आहे का आपला, खरं सांगा. आता काय 1.5 तास राहिला, तुम्ही घड्याळ पहा ना, आणि 1.5 तासात सगळे उरकायचं आहे. काय चालू होतं? वाह, बरं. सुख वेगळं, मी शुद्धीवर आहे, काळजी करू नका. सुख वेगळे, समाधान वेगळे. त्याच्यातही सेठजी, अनिति से जो मिलता है वो सुख देता है, शांती नहीं. ही लक्षात ठेवा. अनितीनं मिळालेलं धन सुख देतील तुम्हाला, पण समाधान नाही. दचकू दचकू उठतं रात्रीचं. बेकारी रस्त्याच्या काठाला, आने जाने वाले भैया, भगवान आपका भला करेगा भैया, आने जाने वाले भैया, आने जाने वाले भैया, भगवान आपका भला करेगा भैया, खाने के लिए कुछ दो भैया, आने जाने वाले भैया. पूर्वीचा काळ, साहेब चालले होते ऑफिसला, खिशात घातला हात, हरभरे होते साहेबाच्या खिशात भाजलेले, मुठभर हरभरे भिकाऱ्याच्या ताटात टाकले, साहेब निघून गेले. पण त्या हरभऱ्यामध्ये पावली एवढं नाणं सोन्याचं. पूर्वीचा काळ. भिकाऱ्यानं पाहिलं, भूक तर पोटात लागली होती, पण सोन्याचं नाणं बघितलं. हरभरे खाल्ले नाही भिकाऱ्यानं. बऱ्याच भिकाऱ्यांना खाता येत नाही असून बघा देजल भाऊ, डॉक्टरनी मनाई केलेली असते, श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम याच्या भानगडीत पडू नका. ताकात भाकरी चुरून खात जा. नुसतं बघायचं. आणि झोपलंही नाही रात्रभर, कारण सोन्याचं नाणं, सोन्याचं एवढंसं नाणं होतं शेठजी हातात. रात्रभर भिकारी झोपला नाही. जास्त सोनं असणाऱ्याचं कसं होत असेल. सोने वाले सोना नहीं, सोए तो सोना चले जाएगा, सोने वाले जागते रहो. रात्रभर झोपला नाही. त्यानं विचार केला, ही साहेब याच रस्त्याने. साहेब बरोबर आले 8:30ला. साहब जी रुको, क्या कल आपने मुट्ठी भर चने दिए थे साहब, तो उसमें चमकती हुई सोने की गिन्नी आई है, मैं चना रख लेता हूँ, सोना आपका ले लो. साहेब ईमानदार हो. देखो भाई, मेरा भी एक नियम है जिंदगी में, जो जिसको देता हूँ कृष्णार्पण, कभी वापस नहीं लेता. लेकिन मैंने आपको खाना मंगा था साहब, खाना रख लेता हूँ, सोना आपका. मैंने बोल दिया भाई समय बेकार मत करो, जिसको जो देता हूँ कृष्णार्पण, मेरा भी एक नियम है. लेकिन साहब, अरे समय बेकार, लेकिन साहब क्या, मेरे घर में तकरार चल रही, रात भर मैं सोया नहीं. मग थांबले साहेब. घर में तकरार, फुटपाथ पे सोता है तू भिखारी, और घर में तक्रार. आपको कोई घर है? घर है ना साहब. कौन सा घर? ये शरीर मेरा घर है.
अगर शरीर घर है तो तकरार किसकी चल रही? मन और आत्मा की। मेरे आत्मा कहती है कि भिखारी तूने खाना मंगा था, चना रख लो, सुना सांप को वापस करो। और बीच बीच में मन कहता है मिल गया तो दबा लो। रात भर तकरार चल रही, साहब मैं सोया नहीं। अनिति से जो मिलता है सुख देता है, शांती नाही। म्हणून देवतांनी फसवून अमृत मिळवलं देवतांनी, म्हणून देवता सुखी आहे पण समाधानी नाही। म्हणून मुनी गती देखी सुरेश डराना। सुरेशचा अर्थ होतो इंद्रदेव। सुरेश म्हणजे इंद्रदेव। सुरेश कोणाला म्हणतात? त्यासाठी व्याकरण शिकावं लागते, मग जमतंय। सूर अधिक ईश मग झाला सुरेश। याला व्याकरणामध्ये यनादेश संधीचा नियम लागतो। अ अधिक ई बरोबर यडक्याचा ये होतो। यनादेश, गुणादेश, दीर्घादेश, अयादी आदेश, पररूप, स्वरूप हे संधी सगळे माझ्यापेक्षा तुम्हाला पाठ आहे। त्यातली ही यनादेश आहे। आता सुर र मध्ये अ आला, अ शिवाय र पूर्ण होत नाही, आणि पुढे ईश, मग अ अधिक ईचा यडक्याचा य झाला संधीमध्ये, आणि तो यडक्याचा य रच्या डोक्यावर मात्रा रूपात आला, म्हणून लिहायचा सुरेश। विग्रहात सुर अधिक ईश। सूर म्हणजे देव, ईश म्हणजे मालक, देवतांचा राजा म्हणजे इंद्रदेव। इथे शब्द आहे मुनिगती देखी सुरेश डराना। त्यानं समाधी भंग करण्यासाठी कामदेवाला पाठवलं। कामदेवानं खूप प्रयत्न केले पण समाधी भंग होत, कामदेव हारला। कामदेव म्हणाला, नारदा, महादेवासारख्याची समाधी भंग करणारा मी कामदेव तुमच्या पुढे पराजित झालो, माझा पराजय झाला। आणि शेठजी कामदेवाने 3 गोष्टी केल्या। फुलाचा हार, नमस्कार, स्तुती। कठीण आहे बरं का हे। ह्या तिन्ही पासून सावध राहा, बसलेल्या लोकांना सांगतो। स्तुती, नमस्कार आणि हार। अति प्रिय बोलणारी माणसं, अति गोड बोलणारी माणसं, अति नम्रता धारण करणारी माणसं, अति नमस्कार करणारी माणसं, अति स्तुती करणारी माणसं अत्यंत धोकादायक असतात, हे लक्षात ठेवा। त्यापेक्षा तोंडावर फाडफाड बोलणारी माणसं शुद्ध अंतकरणाची असतात। ते बाकीचा विचार करणं काय आहे, मनात तेवढं बोलून टाकतात, पुन्हा माघारी चर्चा नाही। म्हणून स्तुती, नमस्कार, नमः करोति ते नमस्कारः, नमून केल्या जाणाऱ्या कृतीला नमस्कार म्हणतात। आणि हार, त्याचं नाव पुष्पमाला आहे सेठजी। मग हार का म्हणतात? त्याच्या कृतीहून पडलंय ते नाव हार। ज्याच्या हातात हार असतो ते सरळ उभं राहतं, ज्याला घालून घ्यायचा असतो ते मुंडकं वाकवतं। म्हणजे हारा पुढे हार मान्य केल्याशिवाय हार गळ्यात येत नसतो, म्हणून त्याला हार म्हटल्या जातं। स्तुती, नमस्कार आणि हार। अहंकार नारदाला ब्रह्मदेवाकडे गेला, मी काम जिंकलं। पुढे महादेवाला सांगितलं काम जिंकलं, भगवान विष्णूला सांगितलं काम जिंकला वगैरे वगैरे। मग भगवान विष्णूला वाटला आपला बुवा बिघडला, वेळी सावध केला। म्हणून ज्या जंगलातून नारदजी जातात, भगवंताने एक मायावी नगर तयार केलं। 7 योजन विस्तार, 400 कोसाचं नगर। त्या नगराचा राजा शीलनिधी आपलीच विश्वमोहिनी नामक कन्येच्या रूपात माया, तिचं स्वयंवर देशोदेशीचे राजकुमार आलेले। जात असताना त्या राजकुमारांना नारदाने बघितलं। एवढे सुंदर राजकुमार एकत्र येण्याचं कारण, अहो राजा शीलनिधीच्या कन्येचं विश्वमोहिनीचं स्वयंवर आहे, त्याकरता आम्ही आलो। आत आले, राजा शीलनिधीनं बसायला दिलं, पूजा केली आणि विश्वमोहिनीला समोर आणून बसवलं। ही माझी कन्या विश्वमोहिनी, हिचं स्वयंवर, बाबा भविष्य सांगा। नारदाने तोंडाकडे पाहायला सुरुवात केली, मोहित झाले। प्रभूची माया आहे नाना। विश्वमोहिनी का म्हणतात तिला? विश्वाला मोहून टाकती म्हणून विश्वमोहिनी ही प्रभूची माया। इतके मोहित झाले की नारद म्हणले, बापरे, एवढं सौंदर्य जगात आहे, आधी कळलं असतं तर मी कालच्या पेपरला नसतं दिलं की पठ्ठ्यानं काम जिंकलं। आता काय केलं म्हणजे ती पत्नी रूपात मला प्राप्त होईल? नारदाच्या मनात येऊ लागलं। नारदाच्या मनात आलं अशोकराव की प्रत्येकाला आवडणाऱ्या काही गोष्टी आहे। लग्नामध्ये सगळे एका आवडीचे नसतात।
मुलीला विचारा, ती म्हणते मुलगा रूपवान पाहिजे. मुलीच्या आईला विचारा, जावाई धनवान पाहिजे. मुलीच्या बापाला विचारा, शिकलेला पाहिजे. मुलीच्या भावाला विचारा, ते म्हणतात कुलवान पाहिजे. अक्षर टाकणाऱ्या पाहुणे मंडळीला विचारा, ते म्हणतात तिकडे डांबरी मेन कापड का असे ना, जेवणाचा भेद चांगला पाहिजे. कन्यावर ते रूपम माता वित्तम पिता सुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जना. हरिसण मागव सुंदर ताई. इकडे या साधू दोन्ही पुढे या. इथं बसा. काही नाही काही नाही असं म्हणजे ऐकणारे कोणी. असं शाबास बैठ जाओ. जमला आता. हरिसन मागव सुंदर ताई. देवाला सौंदर्य मागाव. तोंडाकडे काय पाहता? भविष्य पाहा ना. भविष्य असं होतं सेठजी, 14 ब्रह्मांडाचा मालकीला पती मिळणार. पण नारदानी स्वतंत्र डोकं चालवलं. ही ज्याला माळ घालणार तो 14 ब्रह्मांडाचा मालक होणार, हे यांचं डोकं. स्वैर बघून जा ना बाबा, समय नाही मेरे पास. नारदजी आले जंगलामध्ये. हरिसन मांग सुंदर ताई. देवाला सौंदर्य मागावं म्हणून देव प्रसन्न झाले. क्या चाहिए? बस सुंदर बना दो. तथास्तु म्हणून देव अंतर्धान पावले. सगळ्या नारद सुंदर, फक्त तोंडात बंदर, बाकी सुंदर. नारदाचं शरीर असं सोन्यासारखं चकाकत होतं. नारदाला वाटायचं बस नंबर माझाच लागणार आहे. पण स्वतःचं तोंड स्वतःला दिसेना. नारदजी दुसऱ्या दिवशी पहिल्या लाईनमधल्या आसनावर येऊन बसले. सगळ्या मंडपातल्या लोकांचं लक्ष नारदाकडे. नारदाला वाटायचं सगळे समाज माझ्याकडे पाहतो म्हणजे देखणा मीच आहे. पण लोक विचार करायचे एवढं देखणं तोंडात कसं फेल गेलं. एवढ्यात विश्वमोहिनी धवल फुलाची माला घेऊन आल्या. पहिल्या लाईन मधल्या नारदाला बघितल्याबरोबर मरकट बदन भयंकर देही श्रीराम देखत हृदय क्रोध भाते श्रीराम मरकट बदन भयंकर देही श्रीराम देखत हृदय क्रोध भाते श्रीराम 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 मरकट बदन भयंकर देही. तोंड बंदराचं. सखी मेरे पिताजी को बुला, पहले लाइन में जो अपशकुन बैठा उसको धक्के मारकर निकाल दो पेंडॉल के बाहर. पूर्ण लाईन सोडून दिली. दुसरी तिसरी चौथी. नारदजी उंच टाचा करू करू बघू लागले. शेवटच्या लाईनमध्ये शेवटच्या आसनावर राजकुमारच्या रूपामध्ये भगवान बसलेले होते. त्यांच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण केली आणि भगवान तिला घेऊन जातात. दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हन ले गए लक्ष्मी निवासा. नृप समाज सब भय निरासा, नृप समाज सब भय निरासा, नृप समाज सब भय निरासा, नृप समाज सब भय निरासा. दुल्हन लय गए लक्ष्मी निवासा, दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा, दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. दुल्हनी ले गए लक्ष्मी निवासा. तुला बंदर केलं का? तू सापडला पाहिजे. लाल डोळे टोमॅटो सारखे ताड ताड निघाले नारदजी. योग असा तिकडनं स्वतः रथ हाकत येत होते भगवान. आणि रथामध्ये दोघी बसल्या होत्या. एका भागाला विश्वमोहिनी, एका भागाला लक्ष्मी. नारदजी रोडच्या काठाला उभे होते. तिथे देवानं रथ उभा केला सेठजी. आता जिच्यासाठी तडफडला हा बाबा, ते रथात दिसल्यावर काय वाटलं असेल. तरी नारदजीनं कोरद आवाजला काहीच बोलले नाही. देवच बोलले. कुठं बदनापूर का? बसा ना गाडीत. हे विनाकारण आगीत रॉकेल. मग घोड्याचे लगाम धरले. पर संपदा सकून दे कि तुम्हारे से कपड़ बशीसी मात्र सिंध रुद्राई बाहेर आयो सुरविशी पान करायो. कपटी आहे देवा तू. मी कपटी? अरे तुझ्यासारखा कपटी ब्रह्मांडात नाही. काय कपट केलं? मला विचार काय कपट केलं. अरे 14 रत्न समुद्रातून निघाली तेव्हा काय कपट केलं ती मी होतो त्या ठिकाणी. काय असुर सुरा विष शंकर या परमामणी चारू स्वार्थ साध कुटिल सदा कपट व्यवहारू. असुर सुरा दारू पाजली दानवाला, विषशंकरई जहर महादेवाला, आप रमामणी चारू. लक्ष्मीनं कौस्तुभ घेतला स्वतःच्या वाट्याला.
स्वार्थ साधक कुटील सदा कपट व्यवहारू परम स्वतंत्र सिर पर कोई मनमानी कारभार करतो का विचारणारं कोण नाही म्हणून. लक्ष्मी म्हणली अहो ते चिपळ्यावाला किती बोलतोय 2 वाजल्यापासून तुम्ही गटगट ऐकता. बोलू दे बोलू दे. का बोलू दे. बोलू दे लक्ष्मी बोलू दे म्हणता म्हणता भगवान विष्णू रडू लागले. तुम्ही रडताय प्रभू. हा काय कारण सांगतो ना. या माझ्या नारदानं जन्मचा जन्म माझं गुणगान केलं देवी. जन्मभर गुणगान केलं, माझं भजन केलं, माझं गुणगान केलं. त्याच्या तोंडून माझी निंदा ऐकायची माझ्या जीवनातली ही पहिली वेळ आहे. आणि लक्ष्मी, ज्याला समाजाकडून स्वतःचं गुणगान ऐकून घ्यायची सवय झालेली असते त्यानं एक दिवस तरी स्वतःच्या निंदेलाही सामोरा जायची तयारी ठेवायची असते. बोल नारदा. कपी आकृती तुम केन हमारी. वानराचं तोंड दिलं का मला. तुला पुढच्या जन्मी वानराशिवाय कोणी मदत करणार नाही. मंजूर आहे बोल. मला सामान्य मानवाचा देह, तुम्हाला माणसाचं शरीर धारण करावं लागेल. ही मंजूर आहे बोल. या विष्णुमुनीच्या वीराने मी तडफडतो, तुला तुझ्या पत्नीच्या वियोगानं रडावं लागेल. मंजूर आहे बोल. जब हरिमाया दूरी निवारी नहते रमान राजकुमारी. एकटे भगवान. आता नारद जी घाबरले. प्रभु आपको देव शाप अस्वीकार करो. अरे तुम्हारी क्या ताकत, मेरी इच्छा थी. आता मी काय करू देवा. नारद, काम को जितना है तो राम का भजन करना पड़ता. अगर अहंकार को जितना है तो शिव जी का भजन. जपहु जाई शंकर सतनामा. हे तिसरं कारण. चौथं कारण सांगताना स्वयंभू मनुष्य रूपार आणि दोघांनी खडतं तपस्या तपांती भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे ते मागा म्हणाले. आम्ही पुढच्या जन्मी पती पत्नी व्हावं. तेच दशरथ कौशल्या होतात. अजून काय पाहिजे. तुमच्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा. भगवान म्हणाले माझ्यासारखा कुठून आणू, मीच तुमच्या पोटी जन्माला येईल. म्हणून हे चौथं कारण. आता 5वं नीट ऐका. कैकई देशाचा राजा, त्याचं नाव सत्यकेतू. त्या सत्यकेतू राजाला 2 मुलं, प्रताप भानू अरिमर्दन. धर्मरुची नावाचा प्रधान आहे. प्रताप भानूच्या स्वाधीन राज्य कारभार सोपवला आणि सत्यकेतू हरिचिंतन करू लागला. प्रताप भानूनं आपल्या नावाप्रमाणे प्रताप गाजवला. सगळ्या राजांना जिंकलं. काही राजे शरण आले, काही साधूच्या वेशात जंगलात झोपड्या करून राहू लागले. एक दिवस प्रताप भानू शिकारीला सैनिकासह गेला असताना वाट चुकला. सैन्य एका बाजूला गेलं. प्रताप भानू एकटा घोड्यावर बसून पुढे कालकेतू नावाचा राक्षस डुकराच्या वेशात. त्याला मारण्याकरता प्रताप भानू पुढेही वाट चुकला आणि कपटमुनीच्या आश्रमात आला. कोण कपटमुनी. यानंच एकेकाळी जिंकलेला राजा होता. तो जंगलामध्ये साधूच्या वेशात राहत होता. नाना त्यांनी बरोबर ओळखला हा जिंकलेला मला प्रताप भानू आहे. पण याला वाटलं हा जंगलातला महात्मा आहे. को तुम कसं बना फिरे अकेले सुंदर जीवा जीव परहेले चक्रवर्ती के लक्षण तोरे देख दया लागे अति मोरे. आपण कोण आहात. नाम प्रताप भानू अवनीसा तासु सचिव मै सुनी मुनीसा. प्रताप भानू नावाचा जो चक्रवर्ती राजा त्याचा मी सचिव आहे. अरे क्यों झूठ बोलते हो साधु संतों के पास. आप स्वयं प्रताप भानू है. तुम्हारे पिता का नाम सत्यकेतु है. अरिमर्दन नाम का भाई है तुम्हारा. कैकय देश है. बाबा 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 एवढं तंतोतंत कसं काय कळलं. अरे गुरु प्रसाद सब जाणे राजा. गुरुच्या कृपेने सगळे कळतंय मला. तुम्हाला गुरु करण्याची इच्छा आहे. जा आंघोळ करून ये. प्रताप भानू आंघोळ करून गुरु दीक्षा दिली. महाराज जर विचारलं नाव गुरुचं. आदि सृष्टी उपजी जबही तब उत्पत्ती भई मोरी. नाम एक तनु हेतू तेही देह न धरव बहोरी. म्हणजे ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तेव्हा पहिला मला निर्माण केला. पुन्हा मला शरीर बदलावं लागलं नाही म्हणून माझं नाव एक तनु. महाराज चंद्र सूर्य असेपर्यंत माझं राज्य राहावं ही अपेक्षा आहे. उपाय आहे. ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगावं लागेल. स्वयंपाकाचं नियोजन माझ्याकडे असेल आणि ब्राह्मण मंडळी जेवण झाल्यावर तुला आशीर्वाद देतील. मग तुझं राज्य चंद्र सूर्य असेपर्यंत राहील. आता झोप घे. झोपला प्रताप भानू. तो कालकेतू नावाचा राक्षस आला. योग मायेच्या द्वारा प्रताप भानूला उचलला आणि त्याच्या नगरात नेऊन झोपवला. 70 योजन नगर तुम्हारा. योजन 12 किलोमीटरचा होतो. 70 योजन म्हणजे 840 किलोमीटरवर झोपलेला प्रताप भानू सकाळी
आपल्या नगरात वाड्यामध्ये जागा झाला. बापरे, माझे गुरु सामर्थ्यशाली आहे. मी झोपलो नागपूरला आणि उठलो पुण्याला. गुरु कधी येतील? आले. स्वयंपाकाचं नियोजन प्रताप भानूंनी गुरु महाराजाकडे दिलं, कपट मुनीकडे. ब्राह्मण मंडळीला जेवायला सांगितलं. कपट मुनींनी कपट केलं, अन्नामध्ये हरणाचं मांस मिक्स केलं. सगळी ब्राह्मण मंडळी जेवायला बसली. सुरुवात करणार होते, आकाशवाणी झाली. उपरोहित जवनार बनाई, झरस चारी बिति जसी श्रुति गाई, माया मय ते कीनी रसोई, बिंजन बहुगण सकई न कोई. विभित मृगण करयामि सरांदा, तेहि मह विप्र मा सुखल सांदा, भोजन कऊ सब विप्र बुलाए, पद पखारी सादर बैठाए. पंक्ती बसल्या. आकाशवाणी झाली. परुषण जबैल हगे मै पाला, भई आकाशवाणी तै काला. आकाशवाणी. परुषण जबैल हगे मै पाला, भई आकाशवाणी तै काला. विप्र रुंद उठी उठी कर जाऊ, आय बड़ी हानि अन्न नहीं खाऊ. विप्र रुंद उठी उठी कर जाऊ. ब्रह्मरुंदांनो उठा, भोजन करू नका, हरणाचं मांस मिक्स केलेला आहे, धर्म भ्रष्ट होईल तुमचा. न जेवता ब्राह्मण उठले. प्रताप भानु, भगवान ने धर्म बचाया वरना भ्रष्ट हो जाते हम लोग. सब मिलकर शाप देते, 1 साल के अंदर तुम्हारे कुल में दिया जलाने वाला कोई नहीं बचेगा. अगले जन्म में राक्षस बनोगे, इतने बलवान राक्षस बनोगे कि आपको मारने के लिए स्वयं भगवान का अवतार लेना होगा. हे 5वं कारण. सर्व राजांनी सामूहिक हल्ला केला. प्रताप भानूचा परिवारासहित नाश झाला. तोच प्रताप भानू पुढच्या जन्मी रावण झाला. अरिमर्दन नावाचा बंधू होता तो कुंभकर्ण झाला. धर्मरुची नावाचा जो प्रधान होता तो बिभीषण झाला. तिघा भावानं खडतर तपश्चर्या केली. तपांती ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेव रावणाला म्हणाले, काय पाहिजे ते माग. हम काहू के मरही न मारे. रावणाची मागणी, मला मरण नको. अरे मी स्वतःच मरतो, दुसरे काही माग नाही, मरण नको. अरे दुसरे काही माग. वानर मनुज जाती दुई मारे. एक तर वानराकडून मरण अथवा नराकडून, तथास्तु. मग कुंभकर्णाचा नंबर. त्याला इंद्रपद मागायचं होतं. अशोकराव, सर्व देवतांनी सरस्वतीला प्रार्थना केली. सरस्वतीनं एवढं वजन त्याच्या जिभेवर टाकलं, जिभेच उचले ना कुंभकर्णाची. अरे काय पाहिजे, ताकद लावायचं ते. काय पाहिजे, अरे काय पाहिजे, निद्रापद. जा झोप. मग इंद्रपद मागण्याऐवजी निद्रापद. कारण सारद प्रेरी तासू मती फेरी, मागेसे निद मास षटकेरी. आता नंबर बिभीषणाचा आहे. तुला काय पाहिजे, तेही मागेऊ भगवंत पद कमल अमल अनुराग. मला जन्मोजन्मी प्रभूची सेवा पाहिजे. रावणानं कुबेराचा खजाना लुटला. नागकन्यांचं अपहरण केलं. लंकेमध्ये राज्य प्रस्थापित केलं. 2 नगराचा उल्लेख करून तुलसीजी लंकेचं महत्व सांगतात. भोगावती जशी अहिकुल वासा, अमरावती जशी सक्र निवासा. पाताळामध्ये शेषाची राजधानी आहे नाना, तिचं नाव आहे भोगावती. स्वर्गामध्ये देवाची राजधानी आहे, तिचं नाव आहे
अमरावती. भोगावती जशी अहिकुल बासा, अमरावती जशी सक्र निवासा, तिन ते अधिक रम्य अति बंका, जगविख्यात नाम तेही लंका. या दोन्हीपेक्षा रम्य अति लंका. 5,000 घर दगडाची होती. 5 लाख, हजार नाही, 7 लाख विटाची होती अशोकराव. 1 कोटी काशाची होती. 1 कोटी घर तांब्याची होती. 7 कोटी घर शेठजी सोन्याची. सोन्याची घर 7 कोटी. 62,000 रुपये 10 ग्रामचा भाव आहे. 64 का? हे पहा, दुकानदारांनी सांगितलं, चुकलं असेल आमचं, काय गे नाही. 64,000 10 ग्रामचा भाव. 7 कोटी सोन्याची घर. घरी गेल्यावर गुणाकार करा, मेंदू बंद पडल हिंदुस्थानचे हिशोब करताना. हे रावणाची श्रीमंती. बरं, एकाच गोष्टीचा विचार करू नका. सत्ता, संपदा, विद्वत्ता, शक्ती, भक्ती आणि युक्ती, ही 6ही गुणांनी रावण युक्त आहे. आता 1-1 मिनिट एकासाठी घेतो. युक्ती, नाना युक्तिवाद, युक्तिवाद म्हणतात त्याला. जेव्हा धनुष्य उचलायला रावण गेला, जनका पुढे पहिला युक्तिवाद केला. धनुराधव वा कन्यादव, याला युक्ती म्हणतात. म्हणजे आधी धनु का आधी कन्या. 12 राशीमध्ये 6 नंबरची रास कन्या, 9 नंबरची रास धनु. घरी गेल्यावर पंचांग पाहणे, हे युक्ती सांगतो रावणाची. 6 क्रमांकावर कन्या येते, 9 क्रमांकावर धनु आहे 12 राशीमध्ये. मग पहिली कन्या देऊन टाका, धनु उचलायचा कार्यक्रम नंतर बघू. हे याला युक्ती म्हणतात. धनुराधव वा कन्याधव. पण एकाच वाक्यात निरुत्तर केलं जनकानं. नक्षत्र कुशलो भवान, नक्षत्र कुशलो भवान. तू पंचांग सांगण्यात तरबेज आहे, म्हणजे नक्षत्रात तरबेज आहे, पण क्षत्रिय धर्मात तरबेज नाही. नक्षत्र कुशलो भवान. अरे तू स्वतःला वीर समजतो, वीराचं लक्ष पहिलं हत्याराकडे गेलं पाहिजे. तू इथं पंचांग सांगत बसला. नक्षत्र कुशलो भवान. युक्ती. शक्ती, 3 वेळा कैलास पर्वत हालवला, एवढी शक्ती आहे. भक्ती, शंकराचा 1 क्रमांकाचा भक्त रावण आहे. 1000 कमळे वाहण्याचा नियम आहे अशोकराव. रावण पहाटे 3:30ला पूजा सुरू करायचा, 9:30 पर्यंत 6 तास रावणाची पूजा रोज महादेवाची. 14 माणसं पूजेच्या तयारीला. बेलाची पानं आणणारं, शेणानं सारवणारं, गंगाजल आणणारं, असे त्या कामावर 14 होते बरं का देवीदासजी. 1000 कमळे वाहण्याचा नियम होता. एक दिवस 999 वाहले, कमळ कमी पडलं तर तलवारीनं मुंडकं कापून पिंडीवर वाहलं. शिर कमळ म्हणून पूजा पूर्ण केली. काट कर शीश को अपने, किया जब होम रावण ने, दिया सब राज दुनिया का, दिलावर हो तो ऐसा हो. महादेव भोले भंडारी. आम्ही तर एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. आंघोळ झाली, बाथरूम मधून देव घराकडे येताना सुंदर ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या. ठेवला का? तुळशी हार गळ्या, काशे पितांबर, आवडीनंतर ह्याची ध्यान पुन्हा ध्यानात येतं. झाला का? मकर कुंडले तैपती श्रवणी कंठी कौस्तुभने विराजित. आणला का? आणि पुढं चहा आल्याबरोबर तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात. अरे एक मुंडकं तोडून वाहलं, एवढी भक्ती आहे. 3 वेळा कैलास पर्वत हलवला, एवढी शक्ती आहे. जनका पुढे तो वाद घातला, ती युक्ती आहे. सत्ता, गाढव वळी गजानन सटवी करी बाळणपण.
सटवी बाळणपणाच्या कामावर आहे, गणपती बाप्पा गाढव चारायला आहे, ब्रह्मदेव पंचांग पाहायला आहे, अग्नी कपडे धुवायला आहे, वारा अंगण झाडायला आहे, मेघ पाणी शिंपडायला आहे, 9 ग्रहाच्या तर पायऱ्या आहे, 33 करोड देव बंदी खाण्यात. ही सत्ता आहे. स्वतः दशग्रंथी म्हणजे विद्वत्ता आहे, संपदा आहे. पुन्हा एक वैभव सांगतो. रावणाच्या घरातली एकट्याची लोकसंख्या 3,05,000. सध्या जर तो असताना सेठजी दर पंचवार्षिकला बिनविरोध बॅनर लावायची गरज नव्हती. 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू आणि बायका 80,000. ही विरोधात जातात का घरातले माणसं? वोटिंग ठरलेलंच होतं. 3,05,000 हिशोब झाला ना. 1,00,000 पुत 1,25,00,000 नाती म्हणजे 2,25,00,000 आणि 80 सहृदयाच्या कामिनी सुंदरा 3,05,000. एक दिवस सेवकांना बोलवलं, इकडे या रे. ते लंगोट्यावाले साधू संत ऋषीमुनी आहेत ना, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा. टॅक्स वसुलीसाठी सेवक आले ऋषीमुनीकडे. आम्हाला पाठवलं रावणानं टॅक्स वसुलीसाठी. टॅक्स आमच्याकडे? कशाबद्दलचा टॅक्स? लंगोट्यावर टॅक्स आहे का रे सरकारचा? रुद्राक्षाच्या माळेवर टॅक्स? चंदनवर टॅक्स? अरे अशा सरकारला रक्त दिलेलं बरं. काय जगण्यात अर्थ आहे? वैतागले सगळे लंगोटीवाले ना. आपल्या अंगाचं थोडं रक्त काढून एका माठात भरलं, माठ भरला, बांधून दिला कापडानं उचलून. जा घेऊन सांगा तुमच्या सरकारला साधू संतांनी टॅक्स पाठवला म्हणाव. पण माठ सोडून बघितला तर रावण मरून पडल. आणि आमच्या रक्ताचा माठ आहे हा. जिथं ठेवाल थेंब नाही पडायचा पावसाचा. आता केवढं झालं अवघड प्रकरण. ती आलं रक्त घेऊन आणला का टॅक्स? हो ते वैतागला लंगोट्या. त्यांनी शाप दिला, सोडून बघितला रावण मरून पडेल म्हणे. जिथं ठेवाल तिथं पाऊस नाही पडायचा. बरं झालं मग. का? अरे राजा जनकाने मला वादात हरवलं होतं. ते पराजयाचं शल्य बोचतरून त्याची प्रजा त्रस्त करायचा उपाय शोधत होता. आज सापडला. जा मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये हा माठ रात्रीचा नेऊन पुरा, म्हणजे तिथे पाऊस पडणार नाही. जनकाची प्रजा त्रस्त होईल, मग मला आनंद होईल. हे रावणाचं डोकं. म्हणून रात्री 12ला तो माठ मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये नेऊन पुरला. परिणाम व्हायचा तो झाला. 2 वर्षे थेंब पावसाचा नाही. राजे जनक चिंतातूर झाले. शेतानंदजीला बोलवून घेतलं. सगळ्या साधू संताला बोलवलं. शेतानंदजीच्या नेतृत्वाखाली मिटिंग झाली. शेतानंदजीचा निर्णय झाला, यज्ञात भवती पर्जन्यो, यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही. ठरलं. यज्ञाकरता भूमी तीच निवडण्यात आली जिथे 2 वर्षापूर्वी रक्ताचा माठ पुरला. योग आहे. आणि ती भूमी नांगरून स्वच्छ करायची असते. राजा जनकाच्या हातात नांगरट चालू आहे. नांगरट चालू असताना नांगर अडल्या गेला. का अडला? थांबले. नांगर उपसून काढला. तिथे खोदलं, एक लोखंडी पेटी सापडली. उत्सुकता सिगेला पोचली. काय असेल पेटीत? पेटी उघडली तर रेशमी वस्त्रामध्ये जगाची माय सीता. सर्वांनी नाचून जय जयकार. बोलिए सीता माता की जय. आता सीता हे कोणत्याच ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. मग याचा संदर्भ दिलाय. ती भूमी कन्या आहे. भूमीची कन्या अशोकराव कोणी बाहेर काढली? नांगरानं. आता नांगराला हिंदीमध्ये हल म्हणतात ना सेठजी. हल. तुम्ही समजता तो हल नाही. मशागत करायचं साधन म्हणजे हल. आणि त्या नांगराच्या फाळाचं जे टोक असतं ना, हिंदीमध्ये त्याला सीत म्हणतात. हल के अग्रभाग को सीत कहते हैं. और सीत के द्वारा भूमि से बाहर निकली करके सीता, और जनक जी ने बेटी मानी करके जानकी. हे क्रम लक्षात घ्या. पहिली भूमी कन्या,
भूमीची कन्या सीतेच्या द्वारा निघली म्हणून सीता, लेक मानली राजा जनकानं म्हणून जानकी. बस जमला आता. नाना काही म्हणतील अरे रामाचा जन्म व्हायचा सीतेचा कसा. सीता मोठी असेल रे वयानं रामापेक्षा. अरे नाही भाऊ, हा कथाक्रम आहे. जो विषय पुढे आला तो सांगून वक्त्याला पुढं जावं लागतं बरं का अशोकराव. म्हणून विषय सांगून पुढे चाललो आपण. 1 तास आहे. हा जमतंय आता, जमतंय. अश्विन आता जमतंय. बरं, जिकडे तिकडे सुळसुळाट झाला. हे पहा शेठजी, जसं हरिपाठाचं ध्रुवपद आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. बरं का उज्ज्वल, पुण्याची गणना कोण करी. हे जसं आहे ना तसं आता कलियुगाचं महात्म्य आहे. पापाची गणना कोण करी. तुमच्या पापाला आमचं अनुमोदन आहे का नाही. तुमच्या पापाला आमचं अनुमोदन. तुमच्या पापाला. बरं का नाना, ऐका कलीचे महिमान, असत्यासे रिजले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळण संता. म्हणून कितना जगत में पाप है, अंदाज से बाहर चला. एवढं पाप आहे, एवढं पाप आहे, ज्या पापाचा अंदाज घेता येत नाही. अरे मग पापाचा अंदाज घेता येत नाही, एवढं पाप जर जगात आहे तर धरणी टिकली कशी. उत्तर दिलंय, कितना जगत में पाप है, अंदाज से बाहर चला. अरे संतों का ही पुण्य है, आज तक जग न हला. अगर संत ना होते दुनिया में तो जल जाता संसार. हे टिकलं कशाने. साधू संताच्या पुण्याईनं, हे लक्षात ठेवा. पृथ्वी जिकडे तिकडे राक्षस जातीचा सुळसुळाट झाला. राक्षस शब्द आल्या बरोबर पार्वती आईनं मध्येच विचारलं, राक्षस हा आणि कसे असतात. बाड़े खल बहु चोर जुआरा, लंपट पर धन परदारा, मान ही मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा, साधुन सन करवा वही सेवा. बाड़े खल बहु चोर जुआरा, लंपट पर धन परदारा, माँ नहीं मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा, साधुन सन करवा वही सेवा. बाड़े खल बहु चोर जुआरा, लंपट पर धन परदारा, माँ नहीं मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा. जिनके यह आचरण भवानी, ते जाने हूँ निशिचर सब प्राणी, ते जाने हूँ निशिचर सब प्राणी. बाड़े खल बहु चोर जुआरा, लंपट पर धन परदारा, माँ नहीं मातु पिता नहीं देवा, साधुन सन करवा वही सेवा. जिनके यह आचरण भवानी, ते जाने हूँ निशिचर सब प्राणी, ते जाने हूँ निशिचर सब प्राणी, ते जाने हूँ निशिचर सब प्राणी. बाड़े खल बहु चोर जुआरा, जय लंपट पर धन परदारा. परधन परदाराविषयी लंपट आहे. माय बापाला मानत नाही, साधू संताची सेवा करत नाही. जिनके यह आचरण भवानी, ते जाणेहू निशिचर सब प्राणी. तर राक्षस म्हणतात. आणि पापाचा अतिरेक झाला की धरणी सहन करत नाही. आणि मग पृथ्वी गायीचं रूप धारण करून आपला पिता ब्रह्मदेवाकडे जाऊन रडत असते. धेनु रूप धरी हृदय बिचारी, गई तहा जह सुरमुनी झारी. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पासी जाए, नेत्रे वाहे तो ये सांगत से. रडू लागली. बरं का नाना, आपल्याही संताचे प्रमाण आहे ना. रडू लागली धरणी. शेठजी, ब्रह्मदेवाने विचारलं, का रडतेस बेटा. बाबा, बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसवे ना भार, मज आता मज आता. बुडविला धर्म, अधर्म झाला.
गाराणे बैठे सुर सब करे बिचारा, कह पाये प्रभू करे पुकारा. सर्व देवता बसले, मीटिंग घेतली. भगवान कुठे असतील? त्या मीटिंगला शंकरजी होते. हरि व्यापक सर्वत्र समाना, सभी जगह भगवान है. अगर 5 बजने के पहले देखना है तो प्रेम से प्रार्थना करो. प्रेम से प्रगट होई मैं जाना, हरि व्यापक सर्वत्र समाना. आणि हा मुद्दा सर्वांना पटला आणि सर्वच्या सर्व प्रार्थना करतात. आता 1 तास आहे नाना, त्याच्या सर्व बरोबर करायचं आहे, आरती सहित, पाळण्यासहित. बरोबर. देवदास भाऊ, फुलं वाटून देऊ आपण लोकांना. उज्ज्वल, आणि फुलं प्रत्येकाच्या हातात द्यायची गरज नाही. एवढ्याला पुरेल एवढे आणले ना? फुलं आणले का? यस म्हणतात ते. हा, जमलं मग. जमलं. 5-10च्या ग्रुपमध्ये मुठभर द्या, ते एकमेकाला देतंय बरोबर. प्रसाद वाटताना मात्र आपण प्रत्येकाला देऊ, बस एवढं. आणि जवळ ठेवा, अजून वेळ आहे. मी सांगेल तेव्हा राहू दे. फुलं वाटा आता. आता जमलं का तुमचं? प्रार्थनेमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. सर्वांनीच हात वर करा. फुलं खाली ठेवून द्या महाराज मंडळी. हा, जमला आता. आता जमलं. एवढे हात घे रे भाऊ, दुखायच्या आधी. शूटिंग वाले, शाबाश शाबाश. एवढे घे. सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम राम. वा वा, शाबास. लाजू नका, जसं येईल तसं म्हणा. सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम. एक टाळे पा. एक, हा, एक, हा. सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीता. सीताराम राम राम, सीताराम राम राम. शाबास शाबास. सीताराम राम राम, सीताराम राम राम, सीताराम. जय जय सुरनायक, जनसुखदायक, प्रणत पाल भगवंता. सीताराम राम राम. वाह. गोद्विज हितकारी, जय